मुंबईमध्ये आज निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघतोय। या मोर्चामध्ये शरद पवारांसह ठाकरे बंधू, काँग्रेस, भाकप, माकप हे पक्ष सहभागी होणार आहेत। मात्र विरोधकांच्या मोर्चाला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाही। आझाद मैदानाबाहेर आंदोलन करायला परवानगी देता येत नाही अशी पोलिसांची भूमिका आहे। त्यामुळे हा मोर्चा विना परवानगी काढला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला जातोय। मोर्चाचा मार्ग कसा असेल बघा। फॅशन स्ट्रीट, कामा हॉस्पिटल, किला कोर्ट, महापालिका मुख्यालय हा मोर्चाचा मार्ग आहे। विरोधकांचा आज निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा निघतोय। मात्र या मोर्चासाठी अजून तरी पोलिसांकडून परवानगी दिलेली नाही। आझाद मैदानाबाहेर अशा पद्धतीने आंदोलन करता येत नाही अशी पोलिसांनी भूमिका घेतली आहे। तर सत्याच्या मोर्चासाठी पालघरमधून मनसैनिक तुलसी जोशी मुंबईला रवाना झालेत। राज ठाकरेंची सभा किंवा मनसेचं आंदोलन तुलसी जोशी नेहमीच चलचित्राच्या माध्यमातून वेगळेपणा यात दाखवत असतात। यावेळी चलचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। तर मनसैनिक तुलसी जोशी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। चोरी आणि निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात आज मुंबईत महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सत्याच्या मोर्चाचे आयोजन हे आज करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पालघर मधील मनसैनिक जे आहे तुलसी जोशी ते मुंबईकडे रवाना होत आहेत। या जे सत्तेत बसलेले जे सरकार आहे दिल्ली ते महाराष्ट्र प्रत्येक राज्यात हे बोगस सरकार बसलेलं आहे आणि या सरकारला धडा फक्त महाराष्ट्रातून सुरू झालेली आहे। सन्माननीय राजसाहेबांनी सुरुवात केलेली आहे, ठाकरे बंधूंनी सुरुवात केलेली आहे आणि यांना ह्या चपराक भेटणार आहे। कारण का हे सरकार लोकशाहीचा गळा चिरून लोकांना जे समोर उमेदवार उभे आहेत त्यांचे मत चोरून आलेलं सरकार आहे आणि यांना लाज शरम नावाची वस्तू नाही का आम्ही हे जे करतोय चुकीचं केलंय आणि खूप चुकीचं करून चुकलेले आहेत। सन्माननीय राजसाहेबांनी जे आजपर्यंत आंदोलन केलेले आहेत त्यांनी जनतेच्या हितासाठी केलेले आहेत आणि या सरकारला अगर लाज शरम नावाची वस्तू असेल तर ते जे सत्तेत बसलेले आहेत ते पण आमच्या सोबत यायला पाहिजे आज या आंदोलनामध्ये। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।